गार्गी तिच्या तान्हुल्या मुलीसह सासरच्या घराच्या दारात ऑटो रिक्षामधून खाली उतरली. ऑटो रिक्षाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनीही आपापल्या घराच्या दारातून आणि खिडक्यांमधून डोकवायला सुरुवात केली. ती एक छोटी वस्ती होती, त्यामुळे वस्तीमध्ये ऑटो रिक्षा येत असत तेव्हा सगळ्यांना असेच वाटायचे की कोणाच्या तरी घरी पाहुणे आले असावेत. त्यामुळेच ऑटो रिक्षाचा आवाज ऐकून प्रत्येक जण एकदा तरी घराबाहेर यायचं की कोण कोणाच्या घरी आलंय. गार्गीला बघून सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले, जणू काही कोणालाच तिचे महत्व नव्हते. गार्गीने तिची सुटकेस दरवाजाच्या एका बाजूला ठेवली आणि घराचा दरवाजा ठोठवायला सुरुवात केली. दरवाजा उघडाच होता, त्यामुळे हलक्या धक्क्याने दार उघडले. मग गार्गी तिची सुटकेस घेऊन हॉलमधून तिच्या खोलीबाहेर पोहोचली. तेव्हा हे पाहून ती हैराण झाली की तिची खोली तिच्या सासूच्या सामानाने भरलेली होती आणि सासू तिच्या पलंगावर बसून पान चघळत टीव्ही पाहत होती. आपल्या सुनेला समोर पाहून ती रागाने ओरडत म्हणाली, "आता तू इथे काय घ्यायला आली आहेस? मला तर वाटलं होतं की तू समजून गेली असशील की या घरात आता तुझे काहीच चालणार नाही, म्हणून तू तुझ्या आईबाबांसोबत गेली आहेस." आपल्या सासूच्या बोलण्यावर गार्गी आश्चर्याने म्हणाली, "आई, तुम्ही काय बोलत आहात? माझा नवरा या जगात नाही हे मला मान्य आहे, पण माझ्या सासरचे घर हे माझं घर आहे. मी कायम माझ्या आईबाबांच्या घरी राहू का? माझ्या आईबाबांना माझी काळजी वाटत होती, म्हणून मला ते त्यांच्यासोबत घेऊन गेले होते. पण मला माझ्या सासरच्याच घरी राहावे लागेल, नाही का?" त्यावर गार्गीची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, "मला तुझ्यासारखी पांढऱ्या पायाची सून घरात ठेवून स्वतःचं अजून नुकसान करून घ्यायचं नाही. अगं, लग्नानंतर 1 वर्षाच्या आतच तू माझ्या मुलाला खाल्लेस. अशा विधवा सुनेला मी माझ्या घरामध्ये कधीच ठेवणार नाही." तेव्हा गार्गी हैराण होऊन म्हणाली, "आई प्लीज, मी या घरात फक्त एक छोटीशी खोली तर मागत आहे. जर तुम्हाला माझ्या खर्चाचा बोजा वाटत असेल तर मी काही काम करेन, पण प्लीज मला आता घराबाहेर काढू नका. या घरात माझ्या आणि अविनाशच्या कितीतरी आठवणी आहेत. मी त्याची सुवासिनी नाही, पण मी त्याची विधवा तर आहे." तेव्हा गार्गीची सासू रागाने म्हणाली, "सुनबाई, आता तुझी खोली माझी आहे. मी या खोलीत राहीन. मी माझी खोली भाड्याने द्यायची ठरवली आहे आणि घरात 2च खोल्या आहेत, त्यामुळे माझ्या घरात तुझ्यासाठी जागा नाही. तू तुझ्या या कमनशिबी मुलीला घे आणि इथून निघ." आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून गार्गी स्तब्ध उभी राहिली. नवऱ्याच्या गैरहजेरीत सासूबाई त्यांच्या वागण्यात असा बदल करतील असा विचारही गार्गीने कधी केला नव्हता. लग्नानंतर अगदी सुरुवातीपासूनच गार्गी सासूची खूप सेवा करायची. सासूनेही घरची संपूर्ण जबाबदारी गार्गीवर टाकली होती. पण आता त्याच सासूबाई काही विचित्र बोलत होत्या, त्यामुळे गार्गीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणू लागली, "आई, या वयात तुम्ही एकट्या कशा राहाल?" त्यावर तिची सासू तोंड वाकडं करत म्हणाली, "माझ्या एकटेपणाची काळजी तू करू नकोस. मी माझ्या नातेवाईकांच्या मुलालाच भाड्याने खोली दिली आहे. तो माझ्यासोबत आरामात राहील आणि माझी सर्व कामेही करेल आणि मला 4 पैसे सुद्धा मिळतील. पण या वयात मी तुझे आणि तुझ्या मुलीचे ओझे नाही उचलू शकत. निघून जा या घरातून." तेव्हा गार्गी आपले अश्रू पुसत म्हणाली, "आई, तुम्हीही विधवा आहात. अविनाशचे बाबा वारल्यानंतर सुद्धा तुम्ही या घरात आरामात राहत होतात ना, मग तुम्ही माझ्या डोक्यावरचे छत का हिरावून घेत आहात?" तेव्हा लगेचच गार्गीची सासू उठून उभी राहिली आणि गार्गीला धक्का देत म्हणाली, "गपचूप इथून निघून जा, नाहीतर मला जोर जबरदस्ती सुद्धा करता येते. मला तर असे वाटते की तुला स्वाभिमानच नाही आहे, त्यामुळे एवढं सर्व ऐकून सुद्धा तू अजूनही इथे हट्ट करत बसली आहेस." सासूच्या अशा बोलण्यानंतर आता गार्गी तिथे थांबू शकत नव्हती. गार्गी भरल्या गळ्याने म्हणाली, "आई, जसं देवाने माझ्यावर अन्याय केला आणि माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला आणि तुम्ही माझ्या डोक्यावरून छप्पर हिसकावून घेत आहात, त्यामुळे आयुष्यात तुमचेही कधी चांगले होणार नाही." असे बोलून ती रडतच आपल्या मुलीला छातीशी धरते आणि आपली सुटकेस उचलून घराबाहेर पडते. आता गार्गीला साथ देणारा कोणीही नव्हता, त्यामुळे थकलेल्या मनाने ती पुन्हा आपल्या माहेरी आली. आता जोपर्यंत तिच्या दादा वहिनीला वाटत होते की ही माहेरी काही दिवसांसाठी आली आहे, तोपर्यंत सर्व काही ठीक होतं. ते लोक काहीच बोलत नव्हते. परंतु जेव्हा त्या लोकांना समजले की हिच्या सासूने हिला घराबाहेर काढलं आहे, तेव्हा तिचे दादा वहिनी सुद्धा नाक मुरडायला लागले. त्यामुळे गार्गीला चारही बाजूला अंधारच दिसत होता. तिचे आई बाबा तिच्या बरोबर होते, पण त्यांचे सुद्धा वय झाले होते, त्यामुळे ते आपल्या मुलावर सुनेवरच अवलंबून होते. त्यामुळे ते सुद्धा आपल्या लग्न झालेल्या मुलीची पूर्ण साथ देऊ शकत नव्हते. शेवटी खूप विचार केल्यानंतर गार्गीने ठरवले
की ती अशीच हिंमत हारणार नाही. आता मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे. आयुष्याच्या जोडीदारासोबत राहण्याची तिची स्वप्ने, सर्व स्वप्ने उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे आता तिला पुन्हा कोणाशीही लग्न करायचे नव्हते. तिला फक्त तिच्या मुलीला चांगलं आयुष्य द्यायचं होतं. पण गार्गीला थोडी भीती वाटत होती की मला काही झालं तर माझ्या मुलीची काळजी कोण घेणार. पण अशा भीतीने आयुष्य जगता येत नाही. काही झाले तरी पुढचे पुढे बघता येईल, त्यावर तर माझे नियंत्रण नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी चांगल्या आयुष्यासाठी प्रयत्न करू शकते. गार्गीचे लहान वयातच लग्न झाले, कारण तिच्या आईबाबांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचे होते. त्यामुळे तिने तिचे शिक्षणही पूर्ण केले नव्हते. सर्वप्रथम गार्गीने शिक्षणाला आपले शस्त्र बनवायचे ठरवले. पण हे सगळं तितकं सोपं नव्हतं, कारण गार्गीचा दादा आणि वहिनी तिला अजिबात साथ द्यायला तयार नव्हते. म्हणून गार्गीने त्याच परिसरात भाड्याने खोली घेतली आणि आई वडिलांकडे एवढीच मदत मागितली की मी घराबाहेर पडल्यावर माझ्या मुलीची काळजी घ्या. तिचे आई वडीलही पहाटे तिच्या घरी पोचायचे आणि मुलीची काळजी घेत असत. सर्वप्रथम तिला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे होते. पण गार्गीने जास्त शिक्षण न घेतल्यामुळे तिला काम मिळणे एवढी सहज सोपी गोष्ट नव्हती. शेवटी तिला एका हॉटेलमध्ये जेवण बनवण्याचे काम मिळाले. त्यामुळे महिन्याला तिला पुरेसे पैसे मिळत होते. सोबतच एक वेळचं जेवण सुद्धा त्याच हॉटेलमधून मिळत होते. रात्री जेव्हा ती काम करून घरी यायची तेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला तिने अभ्यास चालू केला होता. त्यामुळे तिला खूप मेहनत तर करावी लागत होती. परंतु तिने मनाशी पक्के ठरवले होते की आता काहीतरी करूनच दाखवायचे आहे. विपरीत परिस्थिती आल्यावर सुद्धा ती हतबल झाली नव्हती. तर तिने त्या परिस्थितीबरोबर लढून पुढे जाण्याची हिंमत दाखवली होती आणि त्याप्रमाणे ती प्रयत्न सुद्धा करत होती. काही लोकांकडे कितीतरी सुविधा असतात, पण तरी सुद्धा ते स्वतःसाठी काहीच करत नाही, कारण ते भौतिक सुख सुविधांमध्ये हरवून गेलेले असतात. पण जे शून्यापासून सुरुवात करण्याची हिंमत करतात त्यांच्याकडे अचूक लक्ष आणि मन लावून काम करण्याची क्षमता खूपच जास्त असते. याचे खरे खरे कारण म्हणजे त्यांचे मन विचलित होईल अशा वस्तू त्यांच्याकडे खूपच कमी असतात. हे सर्व करण्यासाठी फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि आतमध्ये इच्छाशक्ती निर्माण होण्याची क्षमता हवी. या गोष्टीप्रमाणे हळूहळू गार्गीच्या मेहनतीला फळ मिळू लागले. तिचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला होता आणि मुलीचा सांभाळ करण्यासाठी तिचे आई वडील हे तिथे होते. अशीच 3 वर्ष निघून गेली. त्या दरम्यान गार्गीने ग्रंथपालाचा अभ्यास पूर्ण केला होता आणि आता ती नोकरीसाठी फॉर्म भरत होती. एके दिवशी ती कामावरून परत आल्यावर तिला एक लिफाफा मिळाला आणि तो पाहून तिने आनंदाने उडी मारली. तिला नागपूरमध्ये ग्रंथपालाची नोकरी मिळाली. आता गार्गीच्या आनंदाला पारावाच उरला नव्हता. सरकारी नोकरी मिळताच तिचा चेहरा आनंदाने उजळू लागला. मग गार्गी आपल्या आईबाबांना म्हणाली, मला नागपूरला जावे लागणार आहे, पण काम करताना मुन्नीला एकटीला सांभाळता येणार नाही. त्यामुळे तुम्हालाही माझ्यासोबत यावे लागेल. तिचे आई वडील तिच्यासाठी खूप आनंदी होते. त्यामुळे त्यांनीही तिच्यासोबत या नव्या प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा गार्गीचा दादा आणि वहिनी हैराण झाले, कारण ते लोक विचार करत होते की असे छोटे मोठे काम करून ही काय करणार. पण गार्गीने आज ही गोष्ट सिद्ध करून दाखवली होती की माणसाने मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर पुढे जायचं ठरवलं तर तो आयुष्यामध्ये खूप काही मिळवू शकतो. आता गार्गी नागपूरला पोहोचली होती आणि आपल्या आईबाबांसोबत एका भाड्याच्या घरामध्ये राहून तिने नोकरीला जाणे सुद्धा चालू केले होते. त्यामुळे एका वर्षाच्या आतच तिने चांगल्या प्रकारे पैसे जमवले होते. म्हणून तिने कर्ज घेऊन एक घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. योगायोग पण असा की एक वयोवृद्ध नवरा बायको आपले घर विकून आपल्या मुलाकडेच दुसऱ्या शहरात राहायला जाणार होते. त्या लोकांकडे पैशांची काहीच कमी नव्हती. त्यामुळे त्यांनी ते घर थोड्या कमी किमतीतच विकले, कारण त्यांच्यानंतर कोणत्या तरी गरजू माणसाला त्या घरात राहण्याची संधी मिळावी. आता त्यांचे घर गार्गीने विकत घेतले होते. त्यामुळे भाड्याचे घर सोडून आता ती आपल्या मुलीसह आणि आईबाबांसह स्वतःच्या घरात राहायला गेली होती. गार्गीची मुलगी सुद्धा आता मोठी झाली होती. त्यामुळे गार्गीने आपल्या मुलीचे ऍडमिशन शहरातील एका चांगल्या स्कूलमध्ये घेतले. गार्गीची मुलगी जणू काही तिचंच प्रतिरूप होती. ती प्रत्येक इयत्तेमध्ये प्रथम क्रमांकाने पास होत होती. तिच्या आईने तिला चांगले संस्कार दिले होते. गार्गीचे आईबाबा सुद्धा आपल्या मुलीची अशी प्रगती पाहून खूपच खुश होते. गार्गीला सुद्धा खूप चांगले वाटत होते की तिच्या आईबाबांनी तिच्या वाईट वेळी तिला साथ दिली आणि तिच्या चांगल्या वेळी सुद्धा ते लोक तिच्याच बरोबर आहेत आणि तिने जमवलेल्या सुविधांचा उपयोग त्यांना सुद्धा होत आहे.
एक दिवस गार्गी आपल्या बंगल्याबाहेर कारमधून उतरत होती. तेवढ्यातच तिला एक म्हातारी महिला वॉचमॅनकडे भीक मागताना दिसली. तिचे कपडे फाटलेले होते आणि चेहरा तिच्या साडीच्या पदराने तिने झाकून घेतला होता. गार्गीने जेव्हा तिला पाहिले तेव्हा तिला तिची दया आली. म्हणून तिने आपल्या पर्समधून 500 रुपये काढून त्या महिलेला दिले. तेव्हा त्या भीक मागणाऱ्या महिलेने थरथरत्या हाताने ते पैसे घेतले आणि मान खाली घालून पुढे जाऊ लागली. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर त्या महिलेने मागे वळून पाहिले तर गार्गी आपल्या मुलीबरोबर ताठ मानेने बंगल्यामध्ये जात होती. गार्गीला पाहताच ती महिला पुन्हा वॉचमॅनकडे आली आणि त्याला म्हणाली, ही मॅडम कोण आहे? त्यावर वॉचमॅन म्हणाला, या मॅडम तर या बंगल्याच्या मालकीन आहेत. वॉचमॅनचे असे शब्द ऐकताच त्या वयोवृद्ध महिलेच्या डोळ्यात पाणी आले. कारण ती वयोवृद्ध महिला दुसरी तिसरी कोणी नसून गार्गीची सासू होती. आता तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले आणि ती विचार करू लागली की मी हिच्यासोबत किती चुकीचा व्यवहार केला. पण आज बघा ही आयुष्यामध्ये कुठे पोचली आहे आणि मी मात्र माझ्या घराच्या घमेंडमध्ये होती. पण माझ्या नातेवाईकांच्या मुलाने मला धोका देऊन ते घर स्वतःच्या नावावर करून घेतले आणि मला तीर्थयात्रेला पाठवून त्याने ते घर सुद्धा विकले. आता गार्गीची सासू खूप रडत होती. कारण जेव्हा ती तीर्थयात्रेवरून परत आली होती तेव्हा ते घर कोणत्या तरी दुसऱ्याच माणसाने विकत घेतले होते आणि तिच्या नातेवाईकाचा मुलगा कुठेतरी फरार झाला होता. एवढ्या मोठ्या आघाताने गार्गीच्या सासूच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला. मग ती सर्व काही सोडून आता दारोदारी फिरून स्वतःचे पोट भरत आहे. पण आज प्रत्येक दिवशी ती स्वतःच्या नशिबाला दोष देते. पण आज तिच्या सासूने जेव्हा आपल्या सुनेला असे चांगलं आयुष्य जगताना पाहिलं तेव्हा तिला स्वतः केलेलं कर्म आठवलं की आपणच आपल्या सुनेला बेघर केली होती आणि त्याच कर्माची फळे म्हणून मी आज असे जीवन जगत आहे. ज्या सुनेला मी बेघर करण्याचा प्रयत्न केला ती तर स्वतःच्या घरात आरामात राहत आहे, पण मीच आज बेघर होऊन रस्त्यावर फिरत आहे. म्हणून असे म्हणतात ना, जेव्हा आपण दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करतो तेव्हा आपलेच वाईट होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.